इयत्ता 5वी आपली पृथ्वी आपली सूर्यमाला. खगोलीय वस्तू. आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू असे म्हणतात. चंद्र, सूर्य हे तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहेत, म्हणून त्यांना गोल आकार आपण सहज पाहू शकतो. याशिवाय इतर तारे, ग्रह देखील आपण पाहतो. या सर्व खगोलीय वस्तू आहेत. करून पहा. एका आठवड्याच्या अंतराने रात्रीच्या वेळी आकाशाचे निरीक्षण केले. पुढील निरीक्षण करता येते. तारे प्रकाशित दिसतात. 2. त्यांचा आकार गोल असतो. 3. काही चांदण्या मोठ्या व ठळक दिसतात, तर काही चांदण्या लहान व अंधुक दिसतात. 4. ताऱ्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो, म्हणजेच ते लुकलुकतात. त्यांच्या स्थानात बदल होतो. चंद्राचा प्रकाशित भाग कला वाढत किंवा कमी होत जातो, पौर्णिमा किंवा अमावस्याप्रमाणे अनुक्रमे. तारे. ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात. त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो. तारे स्वयंप्रकाशित असतात. सूर्य हा एक तारा आहे. इतर ताऱ्यांमानाने तो आपल्यापासून जवळ आहे, म्हणून तो मोठा व तेजस्वी दिसतो. त्यांच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चांदण्या दिसत नाहीत. ग्रह. ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, त्यांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळतो. ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्याभोवतीही फिरतात. सूर्यमाला. आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे. सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो. ती सूर्याभोवती फिरते. त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात. पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी 7 ग्रह आहेत. बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून अशी त्यांची नावे आहेत. प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो. त्या मार्गाला त्या ग्रहाची कक्षा असे म्हणतात. सूर्य, तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात. सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू. उपग्रह. काही खगोलीय वस्तू ग्रहाभोवती परिभ्रमण करतात, त्यांना उपग्रह म्हणतात. उपग्रहांना सूर्यापासून प्रकाश मिळतो. चंद्र स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरतो, म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह म्हणतात. सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत. ग्रह आपापल्या उपग्रहांसह सूर्याभोवती परिभ्रमण करतात. बटुग्रह. नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत, त्यांना बटुग्रह म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने प्लुटो सारख्या खगोलीय वस्तूंचा समावेश होतो. बटुग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. बटुग्रहांना स्वतःची कक्षा असते. लघुग्रह.
मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे. या पट्ट्यातील खगोलीय वस्तू लघुग्रह म्हणतात. खगोलीय लघुग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. सूर्याच्या तुलनेत इतर खगोलीय वस्तू आकाराने खूपच लहान आहेत. चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळच असल्याने तो सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान असून सुद्धा आपल्याला मोठा दिसतो. पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्र दिसतो. सूर्यमालेत ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह यांचा समावेश होतो. सूर्यमाला पूर्ण चंद्र. सांगा पाहू, सूर्यमालेच्या चित्राचे निरीक्षण करून आपल्याला पुढील गोष्टी कोणकोणत्या समजतात. सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह बुध आहे. 2. पृथ्वी सूर्यापासून तिसऱ्या स्थानावर आहे. 3. पृथ्वी व बुध यांच्या दरम्यान ग्रह शुक्र आहे. 4. मंगळ ग्रहाच्या कक्षेच्या बाहेर असणारे ग्रह गुरु, शनी, युरेनियस, नेपच्यून, प्लुटो, बटुग्रह. 5. सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह नेपच्यून आहे. गुरुत्वाकर्षण. खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते. या शक्तीला गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतात. सूर्याची ग्रहावर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती तसेच ग्रहाची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती यांच्या एकत्रित परिणामामुळे ग्रह सूर्याभोवती ठराविक अंतरावरून ठराविक कक्षेत परिभ्रमण करत असतात आणि उपग्रहही ग्रहाभोवती परिभ्रमण करतात. पुढील गोष्टी कोणत्या दिशेने पडतात. झाडावरून गळालेले पाने, फुले, फळे वरून खाली पडतात. 2. डोंगरावरून सुटे झालेले खडक वरून खाली पडतात. 3. आकाशातून येणारा पाऊस हा वरून खाली म्हणजेच जमिनीवरती पडतो. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीवरच राहतात. जोरात वर फेकलेली वस्तू शेवटी जमिनीवरच येऊन पडते. अवकाश. ग्रह, तारे यामधील दिसणारी रिकामी जागा म्हणजे अवकाश. यालाच अंतराळ असे म्हणतात. अवकाशात प्रक्षेपण तंत्र. पृथ्वीपासून दूर आकाशात दिसणाऱ्या खगोलीय वस्तूविषयी मानवाला नेहमीच कुतूहल राहिले आहे. त्यासंबंधी संशोधन करण्यासाठी तेथेपर्यंत जायला हवे असे त्याला वाटते. परंतु पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते. अवकाशात प्रक्षेपण तंत्र. त्यासाठी वापरात येणारी तंत्रास अवकाश प्रक्षेपण तंत्र म्हणतात. रॉकेट, फटाका. दिवाळीच्या फटाक्यामध्ये रॉकेट नावाचा फटाका असतो. त्यात विस्फोटक पदार्थ ठासवून भरलेले असतात. त्याचे झपाट्याने ज्वलन होऊन खूप ऊर्जा निर्माण होते. रॉकेटच्या रचनेमुळेच फटाका ठराविक दिशेने वेगाने ढकलला जातो. अग्निबाणाच्या साहाय्याने अवकाश प्रक्षेपण. अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबाणाचा म्हणजेच रॉकेटचा उपयोग करतात. रॉकेटमध्ये प्रचंड प्रमाणावर इंधन जाळले जाते.
आणि त्यामुळे हजारो टन वजनाचे अवकाशयान अंतराळात नेले जाते. 20व्या शतकात जगातील काही देशांनी अवकाश प्रक्षेपण तसेच अवकाशयानासंबंधी तंत्रज्ञान विकसित केले. शेकडो अवकाशयाने अंतराळात पाठवली. आपला देश अवकाश प्रक्षेपण तंत्राच्या विकासासाठी प्रसिद्ध आहे. काही अवकाशयाने कायमचे अंतराळात राहतात, काही पृथ्वीवर परत येतात, तर काही दुसऱ्या ग्रहावर किंवा उपग्रहावर उतरली जातात. काही मोहिमेच्या वैज्ञानिकांनी सुद्धा अवकाशयानातून जाताना त्यांना अंतराळवीर असे म्हणतात. भारतीय अवकाश मोहीम. भारतीय अवकाश संशोधन संस्था ISRO मार्फत चंद्रावर 22 ऑक्टोबर 2008 रोजी यान सोडले होते. याला चंद्रयान 1 या नावाने ही मोहीम ओळखली जाते. मंगलयान हा भारताचा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. हा उपक्रम MOM या नावाने प्रसिद्ध आहे. 5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगळयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले. हे यान मंगळ ग्रहाभोवतीच्या कक्षेत 24 सप्टेंबर 2014 रोजी प्रस्थापित झाले. पहिल्याच प्रयत्नात इस्रोने हे यश प्राप्त केले आहे. भारताची ही दोन्ही याने मानवनिर्मित आहेत. चंद्र व मंगळाच्या खगोलीय अभ्यासासाठी ही याने पाठवली आहेत. भारतीय अंतराळवीर. राकेश शर्मा 1984 साली अवकाशात जाणारे हे पहिले भारतीय अंतराळवीर होते. इस्रो व सोर्व्हिसेस इंटरकॉस्मॉस यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी अवकाश स्थानकात भारतीय अंतराळवीर. अवकाशातून भारताकडे पाहताना त्यांनी भारतीयांना सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हा संदेश पाठवला. भारतीय अंतराळवीर. कल्पना चावला आणि सुनीता विल्यम हे सुद्धा भारतीय वंशाचे अंतराळवीर आहेत. कृत्रिम उपग्रह. शेती, पर्यावरणाचे निरीक्षण, हवामान अंदाज, नकाशे तयार करणे, पृथ्वीवरील पाणी व खनिजांची संपत्तीचा शोध घेणे व संदेशवहन करण्यासाठी कृत्रिम उपग्रह वापरतात. पृथ्वीभोवती एक परिभ्रमण कक्षेत ते स्थापित केले जातात. ते अनेक वर्षापर्यंत पृथ्वीभोवतीच फिरत येतात. पृथ्वी एक अनमोल ग्रह. पृथ्वीसारखी सजीव सृष्टी असलेला एकही ग्रह अवकाशात संशोधकांना अद्याप आढळलेला नाही. त्यामुळे आपली पृथ्वी हा एक अनमोल ग्रह आहे. पृथ्वीवरील पर्यावरणाची कोणत्याही कारणाने होणारी हानी सजीव सृष्टीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरते. मोफत ई लर्निंग सेवेसाठी या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.